सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार। मी आपला DGK सर, अक्कलकोट, सोलापूर जिल्हा, आपलं सर्वांचं स्वागत करतोय। आज 14 जुलै 2024 आहे। 7 एप्रिल रोजी महाराष्ट्र सेट परीक्षा घेण्यात आली होती। आपला जो पुणे विद्यापीठाचा जो सेट विभाग आहे, या विभागाकडून प्राध्यापक पात्रता परीक्षा सेट परीक्षा 7 एप्रिल 2024 रोजी 17 शहरात घेण्यात आली होती। या परीक्षा होऊन तब्बल आता बघा 7 एप्रिलला झालेले, 7 एप्रिल म्हटल्यानंतर एप्रिल, मे, जून, जुलै, म्हणजे 7 जुलै कंप्लीट 3 महिना कंप्लीट झालेले आहे। आता हा 4था महिना सुरू आहे। ओके, आता 4था महिना कंप्लीट होईपर्यंत महाराष्ट्राची रिझल्ट यायलाच पाहिजे अशी अपेक्षा आहे। मग विद्यापीठाकडून जेव्हा सेट विभागाकडून रिझल्ट का उशिरा होत आहे, हे जेव्हा विद्यार्थी वारंवार विद्यापीठाला, आपला जो सेट विभागाला प्रश्न विचारल्यानंतर मग विद्यापीठ आपलं सेट विभागाकडून एक जाहीर प्रकटन त्यांनी जाहीर केलेले आहे। मग त्या जाहीर प्रकटनामध्ये काय आहे माहिती आहे का? तो जाहीर प्रकटन त्यांनी 4 जुलैला सांगितलेलं आहे। म्हणजे आज जाहीर प्रकटन येऊन 10 दिवस झालेले, तरी सुद्धा ह्या विषयावरती अजून निर्णय झालेले नाही। जेव्हा मी आमचे एक विद्यार्थी मित्र, पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांचा तो नेता आहे राहुल ससाणे सर, अतिशय ॲग्रेसिव्ह आणि अतिशय हुशार आणि अतिशय अपडेट असलेला हा युवक जो विद्यार्थ्यांचा नेता आहे, जो सध्या पुणे विद्यापीठात त्यांचा दरारा आहे आणि चांगल्या कामासाठी तो अग्रेसर असतो। विद्यार्थ्यांना फायदा व्हावा ह्या उद्देशानं तो रात्रंदिवस धडपड करत असतो। जेव्हा आम्ही आपलं विद्यार्थी नेता जो राहुल ससाणे सरांना मी ह्या विषयाबद्दल सांगितलो आणि त्यांचा मी विचार म्हणजे त्यांच्याकडनं मी माहिती घेतल्यानंतर आम्ही, सर, राहुल सर, हे रिझल्ट का उशिरा येत आहे, कृपया तुम्ही महाराष्ट्रातील आणि गोव्या विद्यार्थ्यांसाठी न्याय दिला पाहिजे, कारण रिझल्ट यायला खूप उशिरा होत आहे। आता जून आणि जुलै हे 2 महिना कसा आहे तर रिक्रुटमेंटचा दिवस आहे। आता जाहिरात येत असतो वेगवेगळ्या विद्यापीठात, वेगवेगळ्या सिनियर कॉलेजेसमध्ये। मग अशा कॉलेजेसमध्ये आपल्याला अप्लिकेशन करण्यासाठी आपल्याकडे सर्टिफिकेट पाहिजे। मग रिझल्टच उशिरा येत असेल तर हा अकॅडमिक वर्ष आपला वाया जातो, अशी आपण समस्या त्यांच्या समोर मांडलेली आहे। आणि राहुल ससाणे सर नक्कीच आपल्याला न्याय देतील आणि त्यांनी म्हणाले, सर, आपण विद्यापीठाला म्हणजे सेट विभागाला पुन्हा एकदा विनंती करू, लवकरात लवकर रिझल्ट डिक्लेअर व्हायला पाहिजे अशी आपण विनंती करू, अशा सरांनी, राहुल ससाणे दादाने आपल्याला शब्द दिलेला आहे। आणि जेव्हा विद्यापीठाला सेट विभागाला आम्ही प्रश्न विचारल्यानंतर, विनंतीपूर्वक फोन केल्यानंतर त्यांच्याकडनं सुद्धा असेच प्रश्न येत आहे, सर, रिझल्ट इज रेडी, फक्त आपल्याला डिक्लेअर करायचं आहे आणि डिक्लेअर करण्यासाठी आपल्याला 5 दिवस वेळ लागतो। 5 दिवसात आपल्याला एक गणितामध्ये हा विषय रिझल्ट डिक्लेअर करायचा आहे। काय गणित आहे? महाराष्ट्र शासनाकडून 20 फेब्रुवारी 2024 रोजी असेंब्लीमध्ये आपला जो महाराष्ट्राचा जो असेंब्ली आहे, आपला जो काय म्हणतो विधानसभा आहे, विधानसभेमध्ये 20 फेब्रुवारी 2024 रोजी मराठा लोकांसाठी SEBC सोशियली अँड एज्युकेशनली, लक्षात घ्या, सोशियली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस म्हणून मराठा लोकांना 10% रिझर्वेशन दिलेले आहे। आणि त्याचा मंजूर 20 फेब्रुवारी 2024 रोजी असेंब्लीमध्ये ती ऍक्ट पास करण्यात आलेली आहे। आणि हे जेव्हा असेंब्लीमध्ये इंट्रोड्यूस केल्यानंतर मग हे एज्युकेशन फील्डमध्ये कशा पद्धतीने त्याचा वापर व्हायला पाहिजे, कशा पद्धतीने त्याचा फॉलोअप व्हायला पाहिजे, हे आपल्या पुणे विद्यापीठाला, जो सेट विभागाला पूर्णपणे माहीत नाही। मग पुणे विद्यापीठाने आपला जो सेट विभाग यांनी महाराष्ट्र शासनाला
विनंतीपूर्वक विचारत आहे की SEBC सोशियली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस जे 10% रिझर्वेशन मराठा लोकांना कशा पद्धतीने दिला पाहिजे ह्याचा माहिती शासनाला विचारलेले आहेत. आता शासन लवकरात लवकर मार्गदर्शन तत्व सांगितलं पाहिजे सेट विभागाला, आणि लवकरात लवकर जर शासनाकडून हा मार्गदर्शन प्राप्त झालं तर लगेच सेट विभागाकडून सेटचा रिझल्ट डिक्लेअर होतील अशी एक जाहीर प्रकटन त्यांनी सांगितलेले. आणि जेव्हा 2018 रोजी हा SEBCचा कायदा करण्यात आला होता त्यावेळी 16% रिझर्वेशन होता, आणि त्या 16%मध्ये आता त्यांनी काय केलेत, 10% केवळ मराठा लोकांना दिला पाहिजे. आणि हे सर्टिफिकेट कोणाला देणार आहेत, ज्या व्यक्तींचा उत्पन्न त्यांनी उत्पन्न ठरवून दिलेलं आहेत, म्हणजे क्रिमी लेअर आणि नॉन क्रिमी लेअर. उत्पन्न जर जास्त असेल त्या कुटुंबाचा तर त्यांना SEBCचा लाभ होणार नाही. जर त्या कुटुंबाचा उत्पन्न वार्षिक उत्पन्न कमी असेल तर अशा कमी लोकांना SEBCचा सर्टिफिकेट मिळणार आहे. तर अशी एक कॉम्प्लिकेटेड सब्जेक्टमध्ये ही विषय पेंडिंग आहे. हे पेंडिंग शासनाकडून आहे. जर शासन लवकरात लवकर निर्णय घेतलाच पाहिजे, कारण ईच अँड एव्हरी डे इज इम्पॉर्टंट, ईच अँड एव्हरी आवर इज इम्पॉर्टंट, ईच अँड एव्हरी मिनिट इज इम्पॉर्टंट. आपल्याला वेळ खूप महत्वाचा आहे. लवकरात लवकर महाराष्ट्र शासनाकडून मार्गदर्शन तत्व विद्यापीठाला मिळाला पाहिजे. आणि पुणे आपला जो सेट विभाग आहे तुम्ही पुन्हा एकदा त्यांना रिमाइंडिंग करा, कारण सरकार ज्यावेळी ब्रिटिश सरकार होतं त्यावेळी आपलं आपलं लाला लजपत राय आणि विशेष म्हणजे बाल गंगाधर टिळक काय म्हणाले, सरकारचा डोका ठिकाणावर आहे का. मी म्हटलं नाही बरं का, मी म्हटलं तर परत येऊन मला आणतील लोक म्हणे बाल गंगाधर टिळक इंग्रजी लोकांना विचारलेत, सरकारचा डोका स्थिर आहे का असा प्रश्न विचारलेला. आम्ही नम्रपणे विनंती करतो शासनाला, महाराष्ट्र शासन लवकरात लवकर आपल्याला न्याय मिळाला पाहिजे. लवकरात लवकर पुणे सेट विभागाला तुम्ही मार्गदर्शन तत्व पाठवा, आणि ते मार्गदर्शन तत्व घेऊन आपलं पुणे सेट विभागाने रिझल्ट लवकरात लवकर डिक्लेअर व्हायला पाहिजे अशी आम्ही नम्रपणे तुमच्या पाया पकडून आम्ही विनंती करतो. आणि राहुल ससाणे सर असा नाही ते पाया वगैरे पकडत नाही, ते लई खणखर नेतृत्व आहे. संविधान अभ्यास केलेला तो माणूस आहे. त्यांनी म्हणाला सर अजून 15 दिवस वेट करू आपण, कारण गेल्या वर्षी जेव्हा 26 मार्चचा जो सेट एक्झाम झाला होता 2023चा, त्यावेळी 4 महिन्यानंतर रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे. त्यामुळं हे 4 महिने पूर्ण होऊ द्या. बघा आपण लई प्रयत्न करू ह्या रिझल्टसाठी म्हणाले. सो थँक्यू राहुल ससाणे सरजी, नेताजी आणि सर्व विद्यार्थी मित्रांनी. पुन्हा एकदा विद्यापीठाला विनंती आपण करूया, विद्यापीठाने शासनाला लवकरात लवकर पुन्हा एकदा रिमाइंड करून शासनाकडून लवकरात लवकर मार्गदर्शन तत्व घेऊन रिझल्ट डिक्लेअर व्हायला पाहिजे. आणि तुम्हाला सांगू का, हे त्यांचं काम आहे हो, तुम्ही त्याच्याबद्दल लई टेन्शन घेऊ बसू नका. मिळतील, आता नाही आहे ना, समटाइम्स वी हॅव टू ऍक्सेप्ट इट. थोडं पेशन्स ठेवा, थोडं सहनशीलता ठेवा ना. आता प्रॉब्लेम झालं, मग प्रॉब्लेम आहे म्हणून असं उशिरा होत आहे. रिझल्ट मिळतील, आणि ज्यांचा रिझल्ट मिळणार नाही, ज्यांना रिझल्ट म्हणजे कमी मार्क मिळालेले अशा विद्यार्थी नेटसाठी व्यवस्थित तयारी करा, अभ्यास करा, टू दी पॉइंट अभ्यास करा. आणि 21 ऑगस्ट रोजी होणारी जी नेट एक्झाम आहे त्या परीक्षेसाठी आपण तयारी व्हायला पाहिजे. व्यवस्थित आपण रिझल्ट काढला पाहिजे. एकदा सेट परीक्षा पास झालं तर तुमचं आयुष्य कल्याण होणार आहे. ओके, ऑल द बेस्ट सांगत जय महाराष्ट्र. नमस्कार. हो, मी हेच सांगितलं नाही की हे बघा हे काय जाहीर प्रकटन आहे माहिती आहे का, सदर सेट परीक्षेसाठी SEBC कॅटेगरी सोशल अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस विद्यार्थ्यासाठी आरक्षण लागू करावे किंवा नाही असं नाही बरं का. 100% आरक्षण लागू व्हायलाच पाहिजे अशी त्यांचा नियम आहे. म्हणजे कारण ऑलरेडी बिल पास झालेले आहे, लागू करावे. आणि कसे लागू करावे याबाबत राज्य शासनाकडून मार्गदर्शन मागविण्यात आले असून, ओके, त्यांच्याकडून मार्गदर्शन मागविण्यात आले असून याबाबत विद्यापीठाकडून राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. मग विद्यापीठाने पुन्हा त्यांना सांगितलं की अशा पद्धतीने
आपण हे रिझर्वेशन फॉलो करून रिझल्ट डिक्लेअर करू, असं सेट विभागाने शासनाला माहिती दिलेलं आहे. सबब म्हणजे हे पूर्ण माहिती त्यांना आता गेलेलं आहे. हे सबब माहिती राज्य शासनाकडून मार्गदर्शन प्राप्त होताच यस जर त्यांनी म्हणालं, विद्यापीठाने सगळं सांगितलेलं की बाबा अशा अशा पद्धतीने आपण करू म्हणून, मग हे जर यस झालं तर प्राप्त होताच 7 एप्रिल रोजी 2024 रोजी झालेल्या आयोजित करण्यात आलेल्या सेट परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येईल. ओके, रिझल्ट लवकर यायला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करून मी माझा 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गोवा कंसात कारण गोव्याचे पण विद्यार्थी आमचे ऐकतायत ना. अहो जय भारत, जय महाराष्ट्र.